मग तुमच्या गावात कोणाचं वारं सुरू आहे? हाय सुरेश गाडेचं वारं सुरू आहे. कोण येईल त्यांच्या? कोण येईल हे सांगता येत नाही, पण लक्ष द्या. स्ट्रॉंग असेल हा तर खाडे पराभूत नक्की होतील. बरं. उमेदवार स्ट्रॉंग पाहिजे. मला सांगा, मी खाड्यांच्या घरापासून अगदी 2 किलोमीटर राहतोय. बरं. खाड्यांनी स्वतःच्या घराजवळचा गरिबांचा बाजार उठवला. की कुत्रा अडवाला आयुक्तांचा ऍक्सिडेंट झाला. हा. हा आणि मोकाट कुत्र्यांच्या बद्दल एवढं सांगलीमध्ये महापरिषद त्याबद्दल कोण का आवाज उठवत नाही? अशी आमची हमी आहे. बर. सुरेश खाडे करणार आणि सुरेश खाडेला निवडून द्यायचा. काम केले ते माणसा माझा पटलं हो. काम केले त्या माणसानं केलंय. मग कामं सगळे फुल आहेत. त्यांच्या मतदारसंघात गेलो तुम्ही परवा. त्यांच्या मतदारसंघात ते रस्ते बघायचं, खड्ड्यात मुलगा मेला. बरं. मी 4 महिने झालं एवढं सोशल वर्कमध्ये काम करवले की त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं कोट्यवधी निधी आणला म्हणून हा. पालकमंत्र्यांनी. मग ते निधी कुठे गेला आणि त्यांनी काय विकास काम केलेत हे जनतेला उत्तर द्या ना. स्वतः त्यांच्या जवळचा माणूस त्यांच्या विरोधात उभारायला तयार आहे. वनखंडे म्हणून त्यांचेच सुसहाय्यक आहे. बर. त्यांच्या विरोधात उभारायला तयार आहे. तुम्ही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात बघा, किती भगदाड पडल्यात, किती खड्डे पडल्यात. कोणत्याही लोकप्रतिनिधी त्याच्याबद्दल आवाज उठवलेला नाही आणि प्रशासनाला धारेवर धरलं नाही. साधं आपल्या इथल्या खासदारांना ड्रायफ्रूट आणता आलं नाही, एअरपोर्ट करता आलं नाही, MIDC मध्ये नवीन उद्योगधंदे आणता आले नाही. आमचा आरोप आहे सर पालकमंत्र्यांना म्हणा आहे की तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवा. त्यांच्या मतदारसंघातून खड्ड्यात पडून पोरगा मेला. स्वतः पालकमंत्र्यांनी खासदारांचं काम केलं नाही. आता जाती धर्मावर, देवा धर्मावर राजकारण होणार नाही. आता विकासाच्या मुद्द्यावर राजकारण होणार. मिरजेमध्ये जो जनतेचा प्रश्न सोडवल, जो विकास काम करेल, त्यालाच आम्ही मग पक्ष भेद विसरून आम्ही त्याला मतदान करू. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. केके न्यूजच्या विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमाअंतर्गत मी मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये जो आढावा घेत आहे, त्या आढावा घेत असताना आता पोहोचलेलो आहे कौलापूर या गावामध्ये. या गावातील आपण ग्रामस्थांना भेटणार आहोत आणि त्या ग्रामस्थांकडून आपण जाणून घेऊयात की नक्की या त्यांच्या कौलापूर गावामध्ये कोणाचं वारा आहे, कोणाची हवा आहे आणि त्यांचा मनातील आमदार कोण हे आता आपण जाणून घेऊयात. काका नमस्ते. बोला की. सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं सुरू आहे. मग तुमच्या गावात कोणाचं वारं सुरू आहे? हाय सुरेश गाडेचं वारं सुरू आहे. का ते? काय कामं केले ती. बर. नदीपासून पाईपलाईन आणल्या, बर. रस्ते बिस्ते दिन चालू आहेत आता. पण आता सलग तिसऱ्यांदा जे ते आमदार झाले, पालकमंत्री पद झालं. मात्र आता मी मिरजेत काही ठिकाणी मी लोकांची प्रतिक्रिया घेत असताना ते म्हणतात की आता तिने जरा थांबावं. थांबायच काय तेव्हा, हाय ती होणारच की. त्यांचा विकास इकडे झाला असं वाटतंय का? झालंय झालंय. काय सांगाल तुम्ही? काय तुमच्या भागात आता हवा कोणाची आहे? सुरेश खाडेचीच आहे. का हो? ते देवस्थानाची कामं केल्यात, रोडची कामं केल्यात किंवा पाण्याचं काम केले त्यानं गावापर्यंत. मतदारसंघात अनेक ठिकाणी रस्त्याची कामं राहिल्यात असं लोक म्हणतात. ती करणार की. सुरेश खाडे कानावर वाटले ती करणार आहे ती. आपल्या कौलापूर गावाचा कौलापूर गावात करणार त्यो, अशी आमची हमी आहे. बर. सुरेश खाडे करणार आणि सुरेश खाडेला निवडून द्यायचा. त्यांनाच निवडून देणार. हा, त्यालाच निवडून द्यायचा. कौलापूर गावचेच तुम्ही? विधानसभा निवडणुकीचं काय आता चालू आहे तुमच्या इथं माहिती आहे? काय परिस्थिती आहे तुमच्या इथं? सुरेश भाऊ खाडे सुरेश भाऊ खाडे. काय कारण काय आहे? कामं केले सगळीकडे. या भागात कामं केल्यात सगळे- मतदारसंघात? होय सगळीकडे केल्यात मतदारसंघात. त्यांना आता लई जण म्हणतात की आता त्यांनी थांबावं, निवडणुकीला उभं राहू नये त्यांनी. तुम्हाला येणार निवडून देणार. काँग्रेसचं आता मतदान इथं जास्त होणार असं म्हणतात. काम केले त्या माणसा माझा पटलं हो. काम केले त्या माणसानं. केलंय. मग कामं सगळे फुल आहेत. असा काय म्हणला का तुम्ही? काका नको म्हणून विशाल पाटला मतदान केले. संजय काका नको म्हणून विशाल पाटलाला मतदान केले. असं झालंय ते. आपण म्हणजे लोकसभेला जसं झालं तसं विधानसभेला होत नाही. होत नाही.
म्हणजे भाजपचे संजय काका पाटील असतील पण त्यांना लोकांना नको आहे हा म्हणून विशाल पाटलांना दिलं. हा म्हणजे विशाल पाटील पाहिजेत म्हणून केलेलं नाही. हे विशाल पाटील अपेक्षा मोदर होता काय संबंध तरी आला का नाही. बरं, मला तुम्ही सांगा विशाल पाटील अपक्ष होते, हा अपेक्षा होती. नंतर काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमध्ये गेले पण त्यांना मतदान केलंच ना. केलंच मग करणं भागच होतं ना. हा त्याला मतदान करणं भागच लोकसभेला होतं. विधानसभेला होणार नाही असं कसं? विधानसभेला होणार नाही, फक्त आमचा सुरेश खाडे येणार. साहेब तुम्ही काय सांगाल? तुम्ही आता अनेक विधानसभा तुम्ही पाहिल्यात, लोकसभा इलेक्शन काही दिवसांपूर्वी झाली, त्यावेळीची परिस्थिती आत्ताची परिस्थिती कुणाची हवा आहे असं तुम्हाला वाटतं या भागात? आता हा मतदारसंघात 3दा सुरेश खाडे निवडून आल्यात. बरं. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. बरं. त्यांच्या मतदारसंघात गेलो तुम्ही परवा. त्यांच्या मतदारसंघात ते रस्ते बघा जाऊ, खड्ड्यात मुलगा मेला. बरं. मी 4 महिने झालं एवढं सोशल मध्ये काम करवले हा. की त्यांनी सांगितले कोट्यवधी निधी आणला म्हणून हा पालकमंत्र्यांनी. मग ते निधी कुठे गेला आणि त्यांनी काय विकास काम केलेत त्याचं जनतेला उत्तर द्या ना. मी पण आज सोशल गडकरी साहेबांनी मी निवेदन द्यायला खड्ड्याचं निवेदन द्यालो मी. बरं. हां तुम्ही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात बघा किती भगदाड पडल्यात, किती खड्डे पडल्यात. कोणत्याही लोकप्रतिनिधी त्याच्याबद्दल आवाज उठवलेला नाही आणि प्रशासनाला धारेवर धरलं नाही. बरं. आणि आता ताजीच घटना 1-2 दिवसापूर्वीची की कुत्रा अडवाला आयुक्तांचा ऍक्सिडेंट झाला. हा हां आणि मोकाट कुत्र्यांच्याबद्दल एवढं सांगलीमध्ये महापरिषद त्याबद्दल कोण का आवाज उठवत नाही. आता काय होणार या विधानसभेला? नाही या मतदारसंघात लक्षवेधी चेंज होईल आणि लक्षवेधी लढत होईल असं वाटते. चेंज होईल. कोण येईल त्यांच्या? कोण येईल हे सांगता येत नाही पण लक्ष उमेदवार स्ट्रॉंग असेल हां तर खाडे पराभूत नक्की होतील. बरं. उमेदवार स्ट्रॉंग पाहिजे. आता मला मी- सांगा, मी खाड्यांच्या घरापासून अगदी 2 किलोमीटर राहते. बरं. खाड्यांनी स्वतःच्या घराजवळचा गरिबांचा बाजार उठवला. गरीब तिथं आठवड्याचा बाजार बसतो तो तिथला लोकांनी उठवला. खाड्यांनी मिरज मतदारसंघात काही कामं केले नाही. स्वतः त्यांच्या जवळचा माणूस त्यांच्या विरोधात उभारायला तयार आहे. वनखंडे म्हणून त्यांचेच सुसहाय्यक आहेत. बरं. त्यांच्या विरोधात उभारायला तयार आहेत. जर ते भाजपकडनं तिकीट नाही मिळालं हा. तरी सुद्धा त्यांच्या विरोधात संपर्कात आहेत. अपक्ष म्हणून उभा राहतील. त्यांचं नाव आणि ते काय? स्ट्रॉंग आहेत. वनखंडे नाव आहे त्यांचं. बरं. मोहन वनखंडे वनखंडे. सर. ते आधी एकत्रच होते आणि आता त्यांचे ते पीएस होते. ते बर पीएस होते तेच त्यांच्या विरोधात उभारणार आहेत. ते जर त्यांना काँग्रेसकडनं त्यांनी इच्छुक आहेत स्वतः का? भाजप तिकीट मागालेत. जर ते भाजपचे तिकीट नाही मिळालं तर ते अपक्ष सुद्धा उभारतील. आणि मी एक शिवसैनिक आहे. जर ते आमच्या पक्षात आले तर आम्ही त्यांना तिकीट देऊ आणि आम्ही त्यांना निवडून आणू. म्हणजे महाविकास आघाडी होईल. महाविकास आघाडीची जागा मिरजेची शिवसेनेच्या ह्याच्यात आहे. आता आम्ही मिरजेमध्ये ज्यावेळी मतदारसंघामध्ये फेरफटका मारतोय, आढावा घेतोय, त्यावेळेला असं कार्यकर्ते देखील सांगतात की सौर ऊर्जा प्रकल्प जे आणलाय शेतकऱ्यांसाठी, जे काही सौर मागेल त्याला सौर पंप, कृषी पंप, हे ते भरपूर प्रमाणात त्यांनी शेतकऱ्यांना दिलेलं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तिथलं. माझं मूळ गाव आरग आहे. माझ्या गावाला जायला मिरज बेडक आणि आरग हा रस्ता अजूनपर्यंत खाडेने आमदार असून 2 वेळा आमदार असून कंप्लीट केला नाही. बरं. म्हैसाळचं पाणी अजून कधीतरी येते, म्हणजे हा पाऊस असला तरी पाणी येते. आणि सौर ऊर्जे तर लांबच आहे. सौर ऊर्जा या संपूर्ण मतदारसंघामध्ये महत्वाचा प्रश्न काय हो? कुठला विकासाचा मुद्दा महत्त्वाचा विकास आहे. कोणी केला नाही. एवढे मंत्री होऊन गेले सांगली जिल्ह्यात, कोणी विकास केला नाही. मी सुद्धा एका पक्षाचा पदाधिकारी होतो. एका माजी मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये मी काम करत होतो. माझ्यावर अन्याय झाला. मी काय लय मोठं बोलत नाही. कुठल्याही प्रतिनिधी लोकांनी सांगली जिल्ह्यात विकास केलाय. कोल्हापूर विमानतळ घ्या, ड्रायफ्रूट घ्या. सांगली जिल्ह्यानं जवळपास अनेक मातब्बर नेते या राज्याला दिलेत. अनेक मंत्रिपदं या सांगली जिल्ह्याला आहेत. मग सांगली जिल्ह्याचा विकास खुंटलाय की वाढलाय? खुंटलाय. विकास खुंटलाय. मला सांगा, ह्याच्या आधी सांगली जिल्ह्याला मागच्या म्हणजे 5 वर्षाच्या ह्याच्यात 3-3, 4-4 मंत्री होते तरी सुद्धा काही कामं केली नाहीत आतापर्यंत. सांगली जिल्ह्यात विकास करणारा एकही नेता असा चांगला सक्षम नाही. बाजूचा कोल्हापूर जिल्हा बघा कसा स्ट्रॉंग आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सगळे रस्ते मला चांगले आहेत. तीर्थ क्षेत्र आहेत सगळे. साधं आपल्या इथल्या खासदारांना ड्रायफ्रूट आणता आलं नाही, एअरपोर्ट करता आलं नाही, MIDC मध्ये नवीन उद्योगधंदे आणता आले नाही. बरं, आता हे महत्त्वाचे मुद्दे आहेत तुम्ही जे सांगितले. एअरपोर्ट असेल, रोजगार असतील, ड्रायफ्रूटचा विषय आहे, असे अनेक मुद्दे आहेत. मग मला मुद्द्यांचंच तुम्ही बोला की तुम्ही आता या मुद्द्यांवरच ही निवडणूक होणार असं मला दिसतंय आणि बदल होणार का? मला सांगतो, आता जाती धर्मावर, देवा धर्मावर राजकारण होणार नाही. आता विकासाच्या मुद्द्यावर राजकारण होणार. मिरजेमध्ये जो जनतेचा प्रश्न सोडवल, जो विकास काम करेल त्यालाच आम्ही मग पक्ष भेद विसरून आम्ही त्याला मतदान करू.
तुमच्या मनातला आमदार कोण आहे? सांगली मतदार म्हणता का तुम्ही मिरज मतदारसंघामध्ये म्हणताय? मिरज मतदारसंघात. मिरज मतदारसंघात म्हणजे माझ्या मतीनं तुम्हाला सांगतो वनखंडेला तिकीट मिळायला पाहिजे भाजपकडून. चांगला माणूस आहे आणि काय तर करून दाखवणारा माणूस आहे. तुमच्या मनातला आमदार? नाही, जनतेचं काम करणार पाहिजे. मी कुणाच नाव घेतलं, मी सोशल वर्क, माझं स्वतःचं लोकहित मंच आहे. मी लोकांसाठी धडपड अहोरात्र. बरोबर. हां, की मनोज बिसे नाव कुणाला पण विचारा जिल्ह्यात. मनोज बिसे काय काम करते? मी 20-20 फूट खड्ड्यात खोल जाते तरी पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं नाही. आता माझ्या फाईल आहे बघा माझ्या गाडीत. आता मी नितीन गडकरी साहेबांना त्यात चौकशी करा म्हणले की रस्त्याची सगळी चाळण झाल्या, कोण विचारत नाही. कोण लोकप्रतिनिधी प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना, महानगरपालिका आयुक्तांना कोण त्याचा जाब विचारत नाही. मग पालकमंत्री गप काय? आम्ही कुणाच्या विरोधात नाही. तुम्ही का बरं लोकांच्या प्रश्नासाठी विचारत नाही, का त्यांची आड्याआड सोडत नाही? आमचा आरोप आहे सर पालकमंत्र्यांना म्हणा आहे की तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवा. त्यांच्या मतदारसंघातच खड्ड्यात पडून पोरगा स्वतः मेला. पालकमंत्र्यांनी खासदारांचं काम केलं नाही. त्याच्या मतदारसंघात लीड आहे अपक्ष विशाल पाटील. बर. हां, काय म्हणजे ज्या पक्षाचा खासदारला त्यांनी लीड द्यायला पाहिजे होतं त्या मिरज मतदारसंघामध्ये स्वतःचे आमदार आहेत, त्यांनी आपल्या पक्षाच्या खासदाराला लीड दिलं नाही. आता त्यांना किती लीड पडेल हे त्यांना विचारायला पाहिजे. आता अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.